केतनचा स्वतःचा व्यवसाय आहे. तो मागच्या 2 आठवड्यापासून सरकारी बँकेत हेलपाटे मारतोय. त्याने बँकेकडून बिझनेस लोन घेतलं होतं. ते लोन रिस्ट्रक्चर करण्यासाठी तो बँकेकडे विनंती करतोय. बँकेकडून कर्ज घेऊन त्याने कपड्याचा कारखाना उभा केला. त्याला मोठ्या ऑर्डर देखील मिळाल्या, पण आता ग्राहकांकडून त्याला पेमेंट मिळालं नाहीये. कर्जाचे हप्ते भरले नाही तर बँक त्याला दिवाळखोर जाहीर करेल आणि त्याच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होईल. म्हणूनच माझं लोन रिस्ट्रक्चर करा अशी विनंती त्याने बँकेकडे केली आहे. केतनने बँकेकडून कर्ज घेऊन टी शर्टचा कारखाना टाकला. तो मोठ्या ब्रँड्सला त्याचे टी शर्ट सप्लाय करतो. टी शर्टसाठी चांगला डिमांड आहे, त्यामुळे त्याला अनेक कंपन्यांकडून मोठ्या मोठ्या ऑर्डर मिळाल्यात. मात्र या कंपन्यांना 90 दिवसाचं क्रेडिट द्यावं लागतं. 90 दिवसानंतर कंपन्या पेमेंट ऑर्डर काढतात आणि त्यानंतर काही दिवसांनी पेमेंट करतात. या दरम्यान त्याला आणखी मोठ्या ऑर्डर मिळाल्या, त्यामुळे रॉ मटेरियल खरेदी करण्यासाठी त्याला भांडवल वापरावं लागलं. केतनची कंपनी लहान आहे, त्यामुळे सप्लायर त्याला क्रेडिट देत नाहीत. दुसऱ्या बाजूला केतन ज्या कंपन्यांना टी शर्ट सप्लाय करतो त्या कंपन्या MNC आणि मोठ्या कंपन्या आहेत, त्यामुळे त्यांना क्रेडिट द्यावंच लागतं. तसेच लहान कंपन्यांकडे प्राइसिंग पॉवर नसते. केतनप्रमाणे भारतातल्या लहान कंपन्यांना या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे लहान उद्योगांना सरकार, बँका आणि गुंतवणूकदारांची मदत घेऊनच व्यवसाय करावा लागतो. म्हणूनच केतनसारख्या लहान व्यावसायिकांच्या सरकारकडून 3 प्रमुख मागण्या आहेत. स्वस्त व्याजदरात कर्ज मिळावं ही त्यांची सगळ्यात पहिली मागणी आहे. लहान कंपन्यांना कमी प्रॉफिट मार्जिनवर काम करावं लागतं. तसंच त्यांना वर्किंग कॅपिटलची गरज असते. मग अशा परिस्थितीत लहान कंपन्यांना जास्त व्याजदर द्यायला परवडत नाही. म्हणूनच सरकारने नवीन व्यावसायिकांना व्याजात सवलत द्यावी अशी त्यांची मागणी आहे. लहान व्यावसायिकांची दुसरी मागणी आहे निर्यातीसाठी सरकारने त्यांची मदत करावी. भारतातल्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. मात्र सरकारने या निर्यात करणाऱ्या कंपन्यांना मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढेल आणि देशाला परकीय चलन मिळेल. या कंपन्यांना तारण न ठेवता कर्ज मिळालं तर त्यांना व्यवसाय वाढवता येईल. तिसरी मागणी आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये सुधारणा करण्याची. सध्या एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर अग्निशमन, कामगार, प्रदूषण आणि EPFO सारख्या 30 पेक्षा जास्त विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे व्यावसायिकांचा यामध्ये विनाकारण वेळ जातो. त्यांचा हा वेळ वाचला तर त्यांना बिझनेस प्लॅनिंग, डिझाईन आणि प्रोडक्शनवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. आपल्याला आपली अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन वर घेऊन जायची असेल तर MSME सेक्टरच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. देशाच्या निर्यातीमध्ये MSME सेक्टरचा 45% वाटा आहे. तसेच GDP मध्ये त्यांचा 29% वाटा आहे. त्यामुळे MSME सेक्टरचा सर्वांगीण विकास होणं खूप महत्त्वाचं आहे. देशातला बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर सरकारला MSME सेक्टरकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.